का नसावी अँबिशन की वर्षभरामध्ये मी काय कोल्हापूरला असीन, पुण्यात असीन, साताऱ्याला राहत तिथनं मी मुंबईला आल्यानंतर वर्षभरात मला एक चांगली सिरियल मिळाल्यानंतर मी अपडाऊन जेव्हा केव्हा जाईन, मला काम असेल त्यावेळेला मी कारनी जाईन, ही अँबिशन असली पाहिजे ना. 24 तास किंवा ते 48 असतो हात हे न होईस्तो आपण तेवढे अस्वस्थ असतो किंवा कित्येक गोष्टी आपल्या हे होतात. दोन्ही हात कोपरापासून नसलेली मुलगी जिद्दीने उभं राहते आणि ग्रॅज्युएट होते. तर तो म्हणला असं असं उरी द सर्जिकल स्ट्राईक आणि उरीच्या याच्यावरती सर्जिकल स्ट्राईकवर आपण सिनेमा करतोय आणि तुम्हाला डिफेन्स मिनिस्टरचा रोल करायचा आहे. त्याला सांगितलं तुमची जी तारीख आहे ती मला सांगा आणि 7 वाक्य नाही, मला 1 वाक्य असलं हा रोल करायचा असला तरी मी करीन म्हटलं, कारण हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. जसं की मी नेहमी म्हणतो की एकांकिका हे नाटकाचं शॉर्ट रूप नाहीये. एकांकिका हा नाट्य लेखनामधला एक स्वतंत्र लेखन प्रकार आहे. नाटक हा स्वतंत्र लेखन प्रकार आहे, दीर्घांक हा स्वतंत्र लेखन प्रकार आहे, स्किट हा सुद्धा स्वतंत्र लेखन प्रकार आहे. ते एकमेकांची छोटी रूप नाहीये. हाय हॅलो नमस्कार. रोलिंग स्कोप या चॅनलवर मी रुचा मोये तुमचं मनापासून स्वागत करते. आज भारताचा स्वातंत्र्य दिन आहे आणि त्यानिमित्त तुम्हा सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. याचंच औचित्य साधून आपण आज गप्पा मारणार आहोत ज्येष्ठ अभिनेते योगेश सोमण सर यांच्यासोबत. सर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. म्हणजे आज दुग्ध शर्करा योग आहे असं म्हणायला हरकत नाही की स्वातंत्र्य दिन आहेत आणि योगेश सोमण सरही सोबत आहेत. इतके चित्रपट, इतक्या मालिका आहेत, नाटकं आहेत, हे सगळं आहे, पण त्याच्यामध्ये तुमची आवड मात्र सुरुवातीला हॉकी आणि बॅडमिंटनची होती. तर हॉकी आणि बॅडमिंटन हे क्षेत्र असताना जिथे राष्ट्रीय स्तरावर तुम्ही खेळले आहात ते सोडून कला क्षेत्राकडे आपण वळावं असं का वाटलं तुम्हाला? याचं कारण म्हणजे मला असं वाटतं की आपण आपल्या टीनेज मध्ये असताना जे काही असं काही वेगळं करू इच्छिणारे विद्यार्थी असतात किंवा मुलं असतात ती शोधत असतात, त्यांचं त्यांनाच कळत नसतं की आपल्याला नक्की काय करायचंय काय. त्या प्रोसेसमधनं किंवा प्रक्रियेतनं मी सुद्धा गेलेलो आहे की आपल्यालाच कळत नसतं. मग खेळामध्ये पण ती एनर्जी आपण देत असतो, ती एनर्जी कन्व्हर्ट होत असते खेळाच्या ह्याच्यात. काही जण व्यायाम करायला लागतात, काही जण सामाजिक उपक्रमांमधनं काम करायला लागतात. तसं माझं बॅडमिंटन, हॉकी हे त्यावेळी, आता हॉकी तर मी जवळजवळ 7वी 8वी पर्यंत खेळत होतो, त्यानंतर मग बॅडमिंटन खेळायला लागलो. आणि मग एक कुठेतरी असं व्हायला लागलं की त्याच्यात आपण जरा चांगल्यापैकी प्रावीण्य मिळवतोय असं हे केल्यानंतर हळूहळू त्यातनं इंटरेस्ट निघून जायचा की अरे हे जमतंय आपल्याला. म्हणजे हॉकीच्या आंतरशालेय टीम मध्ये वगैरे होतो. मग त्याच्यानंतर पुढं काही मी हॉकीचं फारसं करू शकलो नाही. पण बॅडमिंटन मात्र मी बऱ्यापैकी कॉलेज किंवा कॉलेज नंतर सुद्धा किंवा आजही फिटनेससाठी असेल पण बॅडमिंटन बऱ्यापैकी कंटिन्यू राहिलं. फक्त त्या ह्याच्यामध्ये एक माझं स्वतःच असं हे होतं की तसा तो खर्चिक खेळ आहे. म्हणजे जो त्या वेळेला माझ्या फॅमिलीला इतका लक्झुरियस हे परवडत नव्हता. म्हणजे तेव्हा आता मला माहित नाही योनेक्सच्या रॅकेटची किंमत काय आहे, पण त्यावेळेला बेसिक योनेक्सच्या रॅकेटची किंमत 450 रुपये होती आणि एकदम सिल्वर वगैरे या कंपन्यांची किंमत डायरेक्ट 70-75 रुपये होती. पण तुम्हाला खेळण्याचा एका विशिष्ट स्तरावर जायचं असेल तर जनरली योनेक्स किंवा हे वापरावे लागतात. तर तेही आमच्याकडे त्यासाठी खर्च करावा अशी टेम्परामेंटच नव्हती फॅमिली घरच्यांची. किंवा बॅडमिंटन कोर्टाचं पर तासाचं भाडं हे सुद्धा जर 4 जणांचा ग्रुप केला तरीही ते कॉन्ट्रीब्युशन बरंच येतं. शटल पासून सगळ्याचा खर्च असेल पासून तुमचे शूज आणि हे सगळं त्यावेळेला तरी ते परवडत नव्हतं. आणि कुठंतरी अजूनही आपल्याकडं व्यावसायिक दृष्ट्या या खेळातनं काय मिळेल हा एक पहिला हेच असतो. बॅडमिंटन सुद्धा तसं मागं पडत गेलं. तुम्हाला मी जे मगाशी म्हटलो की आपण एक शोधत असतो की आपण नक्की कुठं स्थिरावणार आहोत, आपली आवड काय किंवा आपल्या डोक्याला खाद्य कुठं नक्की मिळणार. तर नाटक या क्षेत्रात असं झालं की त्या एका कार्यशाळेमध्ये मी प्रिंटिंग टेक्नॉलॉजीचा डिप्लोमा केला होता. त्याच्या शेवटच्या वर्षीच्या सुट्टीमध्ये वेकेशनमध्ये मी प्रकाश पारखी सरांचं एक कार्यशाळा अशीच म्हणजे काही कारण नसताना त्याच्यात सहभागी झालेलो होतो. करून बघू. त्याच्या आधी अर्थात 11वीत वगैरे गॅदरिंग मध्ये कामं करत होतो नाटकातून, पण ज्याला आपण म्हणतो की हेच करायचं आहे अशा पद्धतीचा कुठलाच माझा विचारही नव्हता आणि मानसिकताही नव्हती. आणि त्या कार्यशाळेत गेल्यावर मात्र तिथले जे काही इम्प्रोव्हायझेशन असतील, एक्सरसाइज असतात आणि कार्यशाळेमध्ये होतं असं ना की एक 25-30 जणांचा ग्रुप असतो. बरोबर. आणि मी अशा वयात गेलेलो होतो की ज्याच्यामध्ये नॅचरली तुम्ही मुलींना इम्प्रेस करण्याच्याच वयामध्ये असतात खरं सांगायचं नाटकात. आणि जेव्हा मला जे सुचतंय किंवा मी जे सादर करतोय
त्याच्याने अपोजिट सेक्स बऱ्यापैकी इम्प्रेस होतो हे जेव्हा कळायला लागलं आपला उत्साह वाढतो. त्या ह्याच्यामध्ये अनेकांना अनेक फायदे होतात. तसा माझा हा फायदा होता की माझा उत्साह वाढायला. आणि फक्त अपोजिट सेक्सच असं नाही, माझे मित्र सुद्धा त्यांनी की अरे ह्याला सुचतं, तुम्ही आपोआप ग्रुप लिडर होता. बरोबर. मग लिडरशिपच्या क्वालिटीज ज्या नाटकामधून डेव्हलप होतात त्यात जर तुमच्यात अंगभूत असतील तर त्यालाही एक ज्याला आपण म्हणतो पैलू पडायला सुरुवात होते. बरोबर. त्याच्याबरोबर लिखाणाची ही साथ नकळत मिळाली. मी ज्याला म्हणतो की गॉड गिफ्ट आहे. मी कदाचित लिखाणाचं क्राफ्ट म्हणून शिकलो असेल, पण आजही सुचतं कसं, एखाद्या गोष्टीला सुचतं कसं आणि सुचलेलं कन्व्हर्ट कसं होतं याला कुठली प्रोसेस नाहीये, ती गॉड गिफ्टच असते असं माझं मत आहे. सो मला ते कळलं की अरे आपल्याला हे येतंय, आपल्याला 4 गोष्टी इतरांपेक्षा वेगळ्या सुचू शकतात. म्हणजे एकच विषय दिला तर 5 जण जेव्हा गप्पा मारायला बसतात किंवा त्या विषयावर काही इम्प्रोव्हाइज करायला बसतात तर बाकीच्या 4पेक्षा माझं खूप वेगळं असतं हे मला त्या 15-20 दिवसाच्या कार्यशाळेत जाणवलं. आणि मग ते जसं त्यातनंच मी मगाशी म्हटलो तसं स्नेह नावाची आमची संस्था 87 सालीच आम्ही सुरू केली त्या कार्यशाळेतनं बाहेर पडलेल्या सगळ्या मुलांनी, जी आज सगळ्यात चालू आहे. 3री-4थी पिढी आता त्याच्यात काम करते आहे. अनेक मुलंही त्याच्यामध्ये अजून आहेत. तर ती तेव्हापासून ती सुरुवात झाली. मग ते जे त्याला मी म्हणतो ना की नाटक ही चांगल्या अर्थी तो एक असा रोग आहे की तो वाढतच जातो, तो हे होत नाही. एकदा तुम्ही गेलात की तुम्ही त्याच्यात त्याला थोडा एक नकारात्मक हे येतो, पण ते एकदा चिकटलं तुमच्या अंगाला की ते फेविकॉल पेक्षा ती मजबूत जोड असते असं मला वाटतं की ते तुमचे जात नाही. तर तसं माझं झालं. आणि म्हणून तिथून अभिनयाला सुरुवात झाली. बॅडमिंटन आणि हे जे ज्याला करायचं का नाही किंवा त्याच्यातलं एक मूळ भाग असा होता की त्याच्यासाठी हे करिअर व्हावं अशा पद्धतीचा, अर्थात नाटकही करिअर व्हावं असं माझ्या घरच्यांना अजिबात वाटत नव्हतं. पर्टिक्युलरली वडिलांना. आई मला खूप सपोर्ट करत होती, पण वडिलांची अशी अजिबात इच्छा नव्हती की यांनी पुढे याच क्षेत्रात काही करावं, याच्यात पुढे काही डेव्हलप करावं अशी. हे नाटक हे आजही मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये हौसे मौजे खातं. ही खरी गोष्ट. डॉक्टर, इंजिनियर किंवा काहीतरी हो, आणि मग लागलीच लॉटरी आणि एखादा लीड रोल मिळालाच तुला सिरियल मध्ये तर मग करिअर म्हणून म्हणायला तू मोकळा. असंच अजून आपण त्याला सेकंड थर्ड प्रेफरन्सच असतो. मला हेच करायचंय असं म्हणणारे आपल्या अवतीभोवती तरी खूप दिसत असते, तरी संबंध तरुणांच्या संख्येच्या ह्याच्यामध्ये तो काही पर्सेंटच असतो, तो संख्येचा जो ही रेशो असतो. तसाच त्याही वेळेला होता. पण मात्र हट्टानी, कारण ह्याच्याशिवाय दुसरीकडे मी स्थिर राहू शकत नाही हे मला जाणवतं. माझ्या बुद्धीला आणि एनर्जीला दुसरं कुठलं खाद्य याच्यापेक्षा वेगळं मिळेल असं मला वाटलं नाही. त्यामुळे मग मी ते केलं. पण आता तुम्ही म्हणालात सर की अनेक घरांमध्ये ना नाटक हा दुसरा ऑप्शन बघितला जातो, पहिली म्हणजे प्रायोरिटी नाटकांना कधीच दिली जात नाही. तुम्हाला वाटतं का काळानुसार हे चित्र जरा जरा आता बदलतंय? या क्षेत्राच्या अवतीभोवती असलेल्या फॅमिलीजमध्ये कदाचित असं होऊ शकतं, पण ज्या एकदम नव्या आहेत, तुम्ही अनेक आता ज्याच्या पुढे जेव्हा पॉडकास्ट कराल आणि ज्या वेळेला ह्या अशा पद्धतीचं फॅमिली बॅकग्राऊंड असलेली जेव्हा असतात त्यावेळेला एक चान्स आहे की फॅमिली सपोर्ट करेल. पण जेव्हा एक सामान्य कोणीतरी मुलगी अचानक पुरुषोत्तम मध्ये आली और मुलगा पुरुषोत्तम मध्ये आला, त्याला त्यावेळेला पुरस्कार मिळाले, त्याचा उत्साह वाढला, पण त्याचा फॅमिली बॅकग्राऊंड किंवा बिल्डिंग मध्ये कोणी नाही, बिल्डिंग मध्ये जरी कोणी असलं तरी तो बिचारा माणूस सपोर्ट करू शकतो, पण त्या बिल्डिंग मध्ये कोणी नाही, शिक्षकही हे केलं नाही, तर आपल्याकडे अजूनही या क्षेत्राकडे एका वेगळ्या की नाही बघू जमलं तर असं यातच करायचं आहे आणि ह्याच्यातच हे करायचं असं होत नाही. आपण वे आउट इतर 4 ऑप्शन्स शोधून ठेवतो. अगदी याच्यात म्हणजे आता जेव्हा म्हणजे माझे नेहमी प्रश्न आहे की याच्यात स्थिरावलेले छान पैसे कमवणारे की ज्यांचा बॅलन्स व्यवस्थित आहे असेही लोक रेस्टॉरंट काढतात का? नाटक कंपनी का नाही काढत? एखाद्या प्रोडक्शन हाऊस का नाही काढत? ते रेस्टॉरंट काढतात, ते बुटीक काढतात, ते फॅशन डिझायनिंगचं कुठलं तरी काहीतरी करतात. तो नेहमीच सेकंड ऑप्शन ठेवतात. याला कारण एक आहे, संबंध ह्याचं इकॉनॉमिक्स हे एका क्लिकवर अवलंबून आहे. म्हणजे प्रेक्षकांना क्लिक झालं की ते प्रोडक्शन चालतं किंवा चालत नाही. ते तुम्ही कितीही सुंदर केलेलं असेल आणि हे झालेलं असेल तरीही ते ज्याला आपण क्लिक होणं, जसं आपण सिनेमाचा विचार केला, एका शुक्रवारच्या पहिल्या शोवर आजही ते अवलंबून आहे की हे सिनेमा चालणार किंवा नाही चालणार. त्याच्या आधी 3.5 महिने घेतलेली मेहनत ही पडलेल्या सिनेमांनीही तेवढीच घेतलेली असते आणि चाललेल्या सिनेमांनीही तेवढीच घेतलेली असते. ते कुणावर तरी अवलंबून आहे. या क्षेत्राचं यश अपयश हे कुणावर तरी अवलंबून आहे. तोपर्यंत ही रिस्क राहणार आणि तोपर्यंत आपण कायम
सेकंड ऑप्शन आणि थर्ड ऑप्शन नाटक बघणार. एका समूहाच्या करमणुकीवरती किंवा त्यांच्या आवडीनिवडीवरती तुमचं क्षेत्र अवलंबून आहे. म्हणजे साधं आहे, नाटक न बघितल्याशिवाय, चित्रपट न बघितल्याशिवाय तुम्ही जगू शकता आणि राहू शकता. हो. हा सगळ्यात मोठा या व्यवसायाचा आहे. आणि लोकांना ती गरज नाही वाटत की आपण हे बघितलं पाहिजे किंवा नाटक बघणं तितकं महत्वाचं आहे. त्याला एक कुठेतरी दुय्यम हे आपण दर्जा दिला म्हणतो. जातो. आपण जरा दुसऱ्या बाजूचाही विचार करायला पाहिजे. नाटकवाले म्हणणारच आहे की अरे तुम्हाला याचं महत्वच कळत नाहीये, अमुक आहे, तमुक आहे. कारण आपण या बाजूला आहोत, पडद्याच्या या बाजूला आहोत. पडद्याच्या त्या बाजूला असलेल्या माणसांच्या मध्ये त्यांचं जगणं सुविहित करण्याच्या अनेक गोष्टींमध्ये नाटक येत नाही किंवा चित्रपट येत नाही. बरोबर. त्यांचं जगणं सुविहित करण्यासाठी त्यांना चांगलं व्हेकल हवं असतं, त्यांना पोटाला अन्न हवं असतं आणि खिशात पैसे राहण्यासाठी जॉब हवा असतो. ते जॉब त्यांच्या जीवन खर्च सगळा झाल्यानंतर उरलेल्या याच्यामध्ये करमणुकीसाठी शॉपिंग बिपिंग इतर सगळी व्यवधानं सोडल्यानंतर, इन्क्लुडिंग आता आलेले आपले जे शत्रू आहेत नवे OTT प्लॅटफॉर्म, ते सगळं झाल्यानंतर ते नाटक किंवा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघायला आहे. सो आता जसे व्यवसायाचे हे एन नंबर ऑफ ऑप्शन्स आपल्यासाठी आहेत, तसेच त्यांच्याकडेही करमणुकीचे एन नंबर ऑफ ऑप्शन्स. पण मी ना सर म्हणजे तुम्ही कदाचित पाहिलं आहात की त्यांनी पडद्या समोरचे जे आहेत त्यांच्या सुद्धा भावना समजून घेतल्या. त्यांच्यामुळे तर आपला बँक बॅलन्स वाढणार आहे, त्यांच्यामुळे माझ्या गाडीत पेट्रोल येणार आहे. सरळ गाडीत हा होत नाही. म्हणजे मी अकॅडमीचा संचालक झाल्यापासून मी विद्यार्थ्यांची टेम्परामेंट की अरे 2 वर्षानंतर शिकून तुम्हाला बाजारपेठेत जायचंय. हे तुमचा ऑप्शन कसा असू शकतो की मी ह्याच्या पुढचे अजून 2 वर्ष नेट सेट करणार आहे, त्याच्या पुढचे अजून 2 वर्ष काय संशोधन करणार आहे आणि मी PhD होणार आहे. 30च्या 30 विद्यार्थी PhD होऊ शकत नाही. आणि तुमची अँबिशन नक्की काय होती जेव्हा तुम्ही इथं आलात तेव्हा? तुम्हाला हे का करायचंय? तर तद्दन अत्यंत भंपक उत्तर विद्यार्थी देतात असं मला वाटतं 2 वर्षामध्ये, की आम्हाला रंगभूमी हेच आमच्या व्यक्त होण्याचं माध्यम आहे, अमुक आहे तमुक आहे. हे सगळं अगदी बरोबर आहे. जोपर्यंत तुम्ही मनामध्ये लक्षात घेत नाही तोपर्यंत व्यावसायिक शिस्त तुमच्यात येत. अगदी अगदी. ती व्यावसायिक शिस्त येण्यासाठी तुम्ही हे सगळं केलं पाहिजे असं मला वाटतं. त्यासाठी तुमचा गोल परफेक्ट नाही. सगळ्या विद्यार्थ्यांना मी हेच सांगतो, तू ठरव एकदा काय करायचं आणि मग जर तुला हे करायचंय म्हणजे मला याच्यामध्ये एक उत्कृष्ट अभिनेता अभिनेत्री म्हणून पर डे मला मिळवायचं आहे आणि मला का नसावी अँबिशन की वर्षभरामध्ये मी काय कोल्हापूरला असेल, पुण्यात असेल, साताऱ्याला राहतो, तिथलं मी मुंबईला आल्यानंतर वर्षभरात मला एक चांगली सिरियल मिळाल्यानंतर मी अपडाऊन जेव्हा केव्हा जाईन, माझं काम असेल त्यावेळेला मी कारनी जाईन. ही अँबिशन असली पाहिजे ना. एखाद्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या मुलाची असते की नाही सॉफ्टवेअर की माझं 2 वर्षामध्ये पैसा बॅलन्स झाल्यानंतर मी चांगली गाडी घेईन, मी बाईकची आवड असेल तर उत्तम बाईक घेईन. नटाने का नसावं तसं आणि हे शिकतानाच का नसावं हा असला पाहिजे असं मला वाटतं. स्वतःला फसवून काही उपयोग नाही आणि जे कोणी इंटरव्ह्यू घेतात त्या आम्हाला फसवूनही काही उपयोग नाही. इथे जायचंय, खणखणीत नाणं वाजवायचंय, उत्तम पाकिट घ्यायचंय, परत यायचंय. इतका व्यावहारिक विचार जोपर्यंत आपल्या अमॅटर ऍक्टिव्हिटी और समांतर रंगभूमीतनं व्यावसायिक रंगभूमीमध्ये येणाऱ्यांमध्ये होत नाही तोपर्यंत आपण जे म्हणतो की नाही, ज्याला आपण ट्रेंड व्यावसायिक ऍक्टर असणं याच्यासाठीची जी डिसिप्लिन, जो विचारसरणी जे हे असलं पाहिजे ती तयार. सर फार रोखठोक आणि खरंच छान हे म्हणजे पटण्यासारखं आहे. कारण खूप वेळा होतं की आमच्यामध्ये गप्पा होतात मित्रमैत्रिणींमध्ये जर नाटकाच्या फील्डमध्ये आहोत की नाटकाला लोक येत नाहीत किंवा नाटकाचं काय पुढे सध्याची जनरेशन असं बरंच काय काय. पण तुमचं उत्तर ऐकल्यावर होतं की बरोबर आहे, आपल्याला पाकिट हवंय आणि पाकिट हे महत्वाचं आहे, प्रत्येकासाठीच महत्वाचं आहे. आणि हे अभिनय क्षेत्र असू दे किंवा लेखन क्षेत्र असू दे, कुठलंही क्षेत्र असू दे, तुम्ही या दोन्ही गोष्टींमध्ये मातब्बर आहात या क्षणी तरी. सर तर तुमची ही लेखनाची मात्र कशी सुरुवात झाली होती? लेखन करावं असं तुम्हाला कधी वाटलं? प्रत्येकाने आपला कम्फर्ट झोन ओळखला पाहिजे. मी कशात कम्फर्टेबल आहे, मला सुचल्यानंतर स्क्रिप्ट पर्यंतची माझी प्रोसेस कशी होते ही ज्याची त्याची वेगळी वेगळी असते. कारण प्रत्येकाची सुचण्याची पद्धत ही त्याच्या त्याच्या विचारधारेनुसार, त्याच्या त्याच्या विचार करण्याच्या प्रोसेसनुसार होत असते. तर तिथे मला स्वतःला जाणवलं की मला एखादा विषय सुचल्यानंतर त्याचं कथेत छान रूपांतर करता येतं. म्हणजे समजा आता एखाद्याला कोणाला तरी न्याय नावाचा शब्द आला आमच्या ह्याच्यामध्ये, तर इतरांनी न्याय, अन्याय, कोर्टाचा न्याय वगैरे 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 वेगळं दिलं असेल तर मला काहीतरी वेगळं सुचलं तर मला त्याची कथा लगेच मांडता यायची. आता कथा आल्यानंतर
तुम्ही जर नाटकाचे विद्यार्थी असाल तर तुम्हाला त्या कथेचं प्रसंगानुरूप पण डिसेक्शन करता आलं पाहिजे, की त्या कथेमध्ये मला प्रसंग किती हे करतायत. आणि हे करत असतानाच माझ्याकडे ही 6 जणांची टीम आहे. म्हणजे याच 6 जणांमध्ये मला या कथेतले सगळे प्रसंग बसवायचे. त्या 6 जणांमध्ये 2 मुली आहेत आणि 4च मुलं आहेत. तर मला सुचलेला स्क्रीन प्ले म्हणजे प्रसंग जे सुचलेले असतील त्या नाटकाचे ते सगळे त्याच याच्यामध्ये, म्हणजे माझं कॅरेक्टरायझेशनही मला त्या माझ्या चौकटीतच मला बसवता आलं. हे मला जमायला लागलं किंवा हे मला येत गेलं. ते अशा पद्धतीच्या एक्सरसाइजमुळे ते छान डेव्हलप होत गेलं आणि मग ती माझी स्वतःची प्रोसेस झाली. म्हणजे मी जसं म्हणतो की लेखक हा पहिला प्रेक्षक असा आहे नाटकाचा किंवा चित्रपटाचा, की जो समोरच्या ब्लँक स्क्रीनवर स्वतःची कलाकृती घडताना बघतो किंवा समोरचा पडदा वर गेल्यापासून ते पडदा पडेपर्यंतच्या रंगमंचावर काहीही नसताना, स्वतःही एक शब्दही न लिहिलेला असताना तो अख्खं नाटक किंवा अख्खा चित्रपट किंवा अख्ख्या मालिकेतला एक एपिसोड जर बघू शकत असेल तर तो चांगला लेखक आणि दिग्दर्शक होऊ शकतो. दोघांच्या क्वालिटी सेम आहे. दिग्दर्शकालाही लेखकाने दिलेले शब्द वाचल्या त्याला स्वतःला त्याचं व्हिज्युअलाइज व्हायला पाहिजे. बरोबर. मी असा प्रत्येकाची पुन्हा एक पद्धत असते. काही दिग्दर्शक असे असतात की जे कॅमेरा ऑन करतात आणि सांगतात असा असा प्रसंग आहे, कलाकारांनी त्यांचं डेव्हलप करावं असं. पण तरीही त्याच्या डोक्यात त्याचं व्हिज्युअलायझेशन परफेक्ट असतंच. नाहीतर तो चालू गोष्टीला कट करून पुन्हा एकदा नव्याने करा म्हणणार नाही. कारण त्याला त्याचं व्हिज्युअलायझेशन झालेलं असलंच पाहिजे. त्याशिवाय स्क्रीन प्ले पुढे जाऊच शकणार नाही दिग्दर्शकाच्या डोक्यात. सो मला असं वाटतं की त्या वर्कशॉप्समधनं आणि याच्यामधनं मला माझी लेखनाची माझ्यातली ताकद मला कळली. आपण चांगलं लिहू शकतो. मग ती कालांतराने हळूहळू डेव्हलप होत गेली. त्यातही आजही आणि अजूनही एकांकिका हा जो लेखन प्रकार आहे याच्यामध्ये मी स्वतः फार कम्फर्टेबल असतो. म्हणजे पूर्ण लांबीचं नाटक, आता माझी स्वतःची 18 नाटकं झालेली आहेत, पण 75 एकांकिका आहेत आणि ज्या अजूनही मी लिहितो. एकांकिका कारण मला स्वतःला असं वाटतं की सुचल्यानंतर 45 मिनिटाच्या याच्यामध्ये जर खेळायला मिळतं की तुमच्या तशा अर्थी टाइम हा रिसोर्स तुमचा खूप कमी आहे. तुम्हाला 45 मिनिट्समध्येच एक अख्खी कलाकृती द्यायची. जसं की मी नेहमी म्हणतो की एकांकिका हे नाटकाचं शॉर्ट रूप नाहीये. एकांकिका हा नाट्य लेखनामधला एक स्वतंत्र लेखन प्रकार आहे. नाटक हा स्वतंत्र लेखन प्रकार आहे. दीर्घांक हा स्वतंत्र लेखन प्रकार आहे. स्किट हा सुद्धा स्वतंत्र लेखन प्रकार आहे. ते एकमेकांची छोटी रूप नाही. तर त्यामुळे मी स्वतः एकांकिकेमध्ये खूप कम्फर्टेबल असतो. म्हणजे जिथे मला नाटकामध्ये एखाद्या प्रसंगाचा 20 संवाद हे करत असतील तर मला एकांकिकेमध्ये त्या संबंध प्रसंगाचं सार 4 ते 5 संवादात मांडता आलं पाहिजे. मग ती जी एक क्वालिटी आहे ती मला असं वाटतं की मला चांगल्या पद्धतीने येते. त्यामुळे मी अजूनही सातत्याने एकांकिका लिहित राहिलेलो आहे किंवा आज त्याचा उपयोग मी वेब सिरीज लिहितो आहे सावरकरांवर. त्यातला एक एपिसोड लिहिताना मला त्या गोष्टीचा उपयोग होतो. त्याच्या प्रसंग रचनेचा फायदा. फक्त त्यावेळेला बॅक ऑफ द माइंड मी हे सतत ठेवतो की तुझ्या हातात कॅमेरा हे टूल आहे आणि तुझा कॅमेरा बोलला पाहिजे, न की तुझे पात्र सतत संवादात बोलली पाहिजे. या दोन्हीचा फरक तुम्हाला करता आला पाहिजे या दोन्ही माध्यमांचा. की एकांकिकेमध्ये विंगेत काय घडतं हे तुम्हाला इथनच बोलावं लागतं. इथे आपला सीन कट होतो आणि विंगेतला सीन दुसरा सुरू होतो. याचं सतत भान ठेवून तुम्हाला लेखन करावं लागतं. अगदी. पण मला हे सांगताना खूप आनंद होतोय की माझ्या आयुष्यातली पहिली एकांकिका सरांनी लिहिलेलीच होती, जी मी सादर केली. त्यामुळे मला सरांनी लिहिलेली एकांकिका मी पहिल्यांदा सादर केली, त्याचं कौतुक खूप आहे. आणि एक गोष्ट मला फार अप्रिशिएट सर तुमची करावीशी वाटते की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देताना तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर देताय, त्याचं एक्सप्लेनेशन आणि पुन्हा मूळ मुद्द्यावर येऊन तो मुद्दा एक्सप्लेन करणं ही कला आहे, एक्सप्लेन करणं. तर ही तुम्ही फार कमाल पद्धतीने आता करत आहात. म्हणजे तुमच्याकडून तुम्ही बोलत असताना ना या गोष्टी लक्षात ठेवून आपण हे केलं पाहिजे आणि हे आपण करू नये हे फार कळतंय. सर आता तुम्ही सावरकरांचा विषय अगदी काढलाच आहे, तर सावरकरांच्या कुठल्या गोष्टींचा तुमच्या आयुष्यावर खूप जास्त इम्पॅक्ट झालाय? सगळ्याच. म्हणजे सावरकर 360 डिग्रीमध्ये खरोखर एक असा चेंडू घेतला तर ज्याला कुठला हेच नसतो. जसं पृथ्वीच्या गोलावर आपणही पृथ्वीच्या टोकावर तर आणखीन कुठेतरी 180 डिग्री मधली माणसंही पृथ्वीच्या टोकावर, असं पूर्ण स्पिरिकल डेव्हलपमेंट किंवा स्पिरिकल हे असलेला बुद्धिमत्ता असलेलं व्यक्तिमत्व असल्यामुळे सावरकरांच्या व्यक्तिमत्वातले सगळेच पैलू मला कायमच आदर्शवत वाटतात. यात सगळ्यात मला एक वाटतं की इतका
असा विचारवंत, असा विचार करणारा एक तरुण किंवा अगदी लहानपण सुद्धा त्यांचं, तर त्यांना कोणीही शिकवणारं नव्हतं. ते सेल्फ मेड होते. त्यांचं काव्य त्यांच्या अंगभूत याच्यातनं आलेलं होतं. त्यांची विचारसरणीची दिशा सुद्धा त्यांनी ठरवलेली होती. म्हणजे लोकमान्य टिळक असतील, शिवरामपंत परांजपे असतील, हे त्यावेळेचे तात्कालिक नेते आणि त्यांचे जे राजकीय विचार आहेत त्यांनी थोडीफार दिशा सावरकरांच्या विचारांना मिळालेली असेल, ते त्यांनी नाकारलेलं सुद्धा नाहीये. परंतु तरीही त्यांच्या स्वतंत्र बुद्धिमत्तेने त्यांनी त्यांचं राजकीय तत्वज्ञान घडवलेलं होतं. तसं नुसतंच राजकीय तत्वज्ञान नाही, तर इतिहासाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन, त्या दृष्टिकोनातून इतिहासाला त्या एका वेगळ्या दृष्टिकोनातून लिखाण करणं, ते लोकांपुढे आणणं, आपलं लेखनशैली, आपली काव्यशैली, त्याच्यानंतर आपलं वक्तृत्व, हे सगळं आपले विचार, आपली नाट्यकृती, हे सगळे आपले विचार मांडण्यासाठी त्यांनी कायम ज्याला म्हणतो राबवलंय. आणि ते करत असताना ते स्वतः जे डेव्हलप झाले ते सेल्फ मेड पर्सनॅलिटी होती, की ती त्यांच्या वाचनामधून असेल, त्यांच्या विचार मंथनातून असेल, ते त्यांनी स्वतःला घडवलेलं होतं, की ज्याच्यासाठी आज दीपस्तंभासारख्या आपल्यासारख्या अनेक पिढ्यांना ते उपयोगी पडतायत असं मला वाटतं. अगदी. आणि सावरकरांबद्दल आम्ही मध्यंतरी एक छोटा कार्यक्रम करत होतो आणि त्याच्यामुळे थोडा रिसर्चचा एक भाग होता आणि एका ओळखीच्या आजींना भेटलो, तेव्हा त्यांचं वय साधारण एक 92-93 असं असेल. त्यांनी सांगितलं की त्या सावरकरांना भेटल्या होत्या आणि त्यांना प्रचंड उत्सुकता होती की मी घरी त्यांना बोलवावं. मग वडिलांमार्फत त्यांनी कसं तरी सांगितलं की तुम्ही आमच्या घरी याल का वगैरे. आणि तेव्हा त्या आजींचं वय होतं 9 वर्ष. सावरकरांच्या घरी ते गेले त्यांच्या वडिलांसोबत आणि म्हणे उद्या याल का आमच्या घरी. आता 9 वर्षाच्या मुलीने विचारल्यावर सावरकर म्हणे हो. तर यांना म्हटलं की ठीक आहे चला, हो म्हणजे हो म्हणाले. दुसऱ्या दिवशी सावरकर 20 जणांना घेऊन त्यांच्या घरी हजर होते. का तर मला एका 9 वर्षाच्या मुलीने बोलवलंय ना तर मी जाणार. मी असं नाही म्हणणार की अरे ही छोटीशी आहे काय आहे, नाही नाही मी जाणार, मला बोलवलंय. तर आज त्या सांगत होत्या या सगळ्या गोष्टींमध्ये की मला फार अप्रूप वाटलं की माझ्या छोट्याशा गोष्टीला त्यांनी इतकं महत्व दिलं. म्हणजे कुठली गोष्ट शिकावी तर ही सुद्धा गोष्ट खूप शिकण्यासारखी आहे की आपण एखाद्या व्यक्तीला म्हणतो हो आम्ही करू, तर ते जेन्युअनली करणं हे तितकंच महत्वाचं आहे. आणि सावरकर म्हटल्यावर त्यांचं लेखनही आलं. तुम्हीही लेखक आहात. सावरकरांमधल्या अशा कुठल्या लेखनाविषयी गोष्टी आहेत की ज्या आजच्या पिढीने इम्प्लिमेंट कराव्यात असं तुम्हाला वाटतं? मला स्वतःला वाटतं म्हणजे त्यांचं शब्दप्रभुत्व, त्यावेळच्या मराठीचं असलेलं त्यांचं म्हणजे त्याच्यावर असलेलं प्रभुत्व आणि त्यांची काव्य रचना वगैरे याही पेक्षा एक लेखक म्हणून मला असं वाटतं की ज्या विचारांशी आपण प्रामाणिक आहोत, जे विचार समाजामध्ये रुजावे असं आपल्याला प्रामाणिकपणे वाटतं, त्यासाठी आपली बुद्धी, आपली लेखनशैली, आपलं लेखन कर्तृत्व हे एखाद्या स्वयंपूर्ण लेखकाने कसं राबवावं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सावरकर. म्हणजे मग अंदमानच्या भिंतीवरती तो जो काय म्हणतो आपण आतमधनं आलेली जी एक हे होती, त्याच्यासाठी भिंतीवरती यांनी काट्यानी किंवा खिळ्यानी करून 10,000 ओळी लिहावेत आणि ते पाठ करून ठेवावेत आणि नंतर कागदावर उतरावे. स्थानबद्धतेत असताना आज माझे विचार, माझे अस्पृश्यता निवारणाचे असतील, अहिंसेवरती जी मला टीका करायची असेल ती असेल, तर त्यासाठी 3 नाटकं त्यांनी लिहिली. त्यावेळेला त्यांनी हा विचार केला नाही की व्यावसायिकदृष्ट्या ती चालणार आहेत का नाही. मला आज वाटतं आहे की या माध्यमातून मला लिहावं आणि हे करावं. असं सगळं करणारा आणि आपल्या लेखनाशी अत्यंत प्रामाणिक असलेला हा प्रतिभाशाली लेखक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर मात्र तरुणांना असं सांगतो की लेखण्या मोडा आणि बंदुका हातात घ्या. तर मला नेहमी असं वाटतं की मी त्यांच्याकडनं काय घेईन, तर मला जे विचार पटतात, ज्या विचारांच्या बरोबर मी वाढलो, ज्या विचारांचे माझ्यावर संस्कार झाले, ते माझ्या लेखनामधनं, माझ्या बोलण्यामधनं, माझ्या वक्तृत्वामधनं सतत मांडता येतील, यासाठी मी त्यांना आदर्श मानतो. शेवटी त्या लेखकाची शैली वेगळी असते. मी नॅचरली त्यांच्या शैलीने लिहू शकणार नाही त्या पद्धतीने. म्हणजे आता ज्या वेळेला तुम्ही अभिवाचनासाठी जर संन्यस्त खड्ग किंवा उच्चार किंवा उत्तर क्रिया किंवा कुठलंही त्यांचं एखादा ललित लेख जर घ्याल, तर म्हणजे मी स्वतः वाचत असताना मला स्वतःला जाणवलं की 40 शब्दानंतर फुलस्टॉप असतो. एक्झॅक्टली. पल्लेदार लेखन आहे. असे मराठी शब्द की जे तुम्ही कधी वाचनातही तुमच्या आलेले नसतील, असे मराठी शब्द आणि हे घेऊन की इतकी अवघड मराठी, म्हणजे आता ती सोपी करण्यासाठी कदाचित निरूपणासाठी कोणाला तरी वेगळं लिखाण करावं लागेल. अशा पद्धतीची तेव्हाची जी मराठी होती त्याच्यामध्ये त्यांनी लिखाण केलेलं आहे. सो मी ते नाही कदाचित फॉलो करणार. मी आजच्या मराठीशी व्यवस्थित सांगड घालून लिखाण करेन.
पण एखादा लेखक असा असावा अशा पद्धतीने. म्हणजे मी त्याबरोबर नुसतंच सावरकर नाही तर मी ज्योतिबा फुलेंच्या बाबतीतही असं की जे विचार त्यांना मांडायचे होते त्यासाठी मग त्यांनी अखंड अभंगांच्या ऐवजी ते अखंड अखंड. अखंडांची रचना केली असेल, त्यांनी नाटक लिहिलं असेल, त्यांनी तर असं मला वाटतं की अशा हे आदर्श त्यांच्याकडनं घ्यावे. सावरकर तर मूर्तिमंत तसे आदर्श होत होते. ते आहे. सर आता तुम्ही एवढी उदाहरणं देत आहात आणि एवढ्या लेखकांचा तुम्ही अभ्यास केलेला आहे. आजही तुम्ही लेखनाची शैली बघत आहात. तर आज मराठी चित्रपट सृष्टीमध्ये कोणते विषय हाताळले जावेत अजून असं तुम्हाला वाटतं? साधी माणसं नावाचा एक अतिशय साधा सिनेमा ज्याला लताबाईंनी हे केलेलं होतं. जयश्री गडकर आणि चंद्रकांत मांढरे भेटले यांचा ब्लॅक अँड व्हाईट. त्याच्यामध्ये जो 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 हे दाखवला म्हणजे आज तुम्ही कुठलेही दक्षिणी चित्रपट बघा त्यांच्या चित्रपटामध्ये देवाची पूजा खूप छान पद्धतीने केलेली दाखवत असतात. त्यांच्यामध्ये ख्रिश्चन दाखवले किंवा हे दाखवले तरी त्यांच्या वेशभूषेपासून सगळे त्या तिथल्या मातीशी जवळ असलेली वेशभूषा त्यांची असते. ते कुठेही बदलत नाही. ते त्यांच्या गावचा निसर्ग दाखवतात. ते त्यांच्या गावचं एखादं देऊळ दाखवतात, चर्च दाखवतात. त्यांचा पादरी सुद्धा कडक इस्त्री केलेले कपडे केलेला नसतो. तो साधा लुंगी आणि हे करून केलेलाच असतो. तो त्यांच्याच भाषेत ते त्यांची मुळं सोडत नाहीत त्यांच्या कथानकामध्ये. म्हणजे तशी आपण आपली मुळं कुठेतरी सोडली आहेत असं मला वाटतं. किंवा कदाचित ज्याला आपण म्हणतो की झालेल्या विकासाबरोबर आणि प्रगतीबरोबर आपण ते कुठेतरी सिनेमामध्ये सुद्धा ते इस्त्री केलेला चकचकीतपणा यायला लागलेला आहे असं मला वाटतं. आणि प्रेक्षक जेव्हा आजही OTT प्लॅटफॉर्मवरती जर मल्याळम आणि हे सिनेमे बघत असतील, मी माझंच उदाहरण मल्याळम आणि हे सिनेमे बघत असतील तर याचा अर्थ त्यांना ते बघायला आवडतं. म्हणजे असं नाही होते की त्यांना ते बघायला आवडत नाही. आणि ते प्रेक्षक आहेत त्यामुळे ते तुमच्याकडे पाठ फिरून ते बघतायत. तुम्ही त्यांना तशा शिव्या नका घालू. कंतारा हा सिनेमा तुम्ही घ्या ना की जो एकदम चाललाय जातो. त्याच्यामध्ये काय दाखवले 70% गावातल्या मातीमध्ये घडत असलेल्या घटना त्याच पद्धतीने तेवढ्याच त्यांनी दाखवलेल्या. आपण तसा प्रयत्न करायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे जिथे मुळाशी तुम्ही जोडले जाल तिथे काहीतरी नवीन कंटेंटला आपल्याकडे हे नाहीये पण ते कंटेंट मांडतो कसं याच्यावरती मला आज खूप हे आहे. माझा अभ्यास चालू आहे. असं नाही म्हणत मी कोणालाही हे चूक हे बरोबर नाही. तिथं का होतं तर मला कुठेतरी आत्ता पहिलं जे मूळ वाटतं ते तुम्ही सगळे दक्षिणी सिनेमे आत्ताचे मॅक्झिमम मी जे बघतोय त्यांच्या स्टोरीज थ्रिलरच असतात नॉर्मल. पण तरीही ते तिथल्या गावातला थ्रिलर दाखवतात. म्हणजे आपल्याकडे एक नकळत सिरियलचा चकचकीतपणा आलाय असं मला वाटतं. जे वेगवेगळ्या मालिकांमधनं जे चकचकीत दाखवतात. झोपलेली माणसं सुद्धा झोपून उठलेली असतात. त्यांच्या बिंद्यांच्या हे सुद्धा बदलत नाही त्या हिरोईन्सच्या आणि केशभूषा सुद्धा बदललेली नसते. तो चकचकीतपणा करणारी पिढी इकडे पण असल्यामुळे कदाचित तो चकचकीतपणा आपण त्या फ्रेम्स मध्ये बघतो. पण प्रेक्षकांना तो आवडत नाहीये ना. त्या अर्थी दक्षिणी सिनेमे किंवा अशा पद्धतीचे सिनेमे सुद्धा बघितले जातात. त्या अर्थी हे कुठेतरी मागे पडतंय. सर आता नुकताच तुम्हाला महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार मिळाला अनन्यासाठी. तुमचं खूप खूप अभिनंदन. हे माझं पहिलं हे आहे बरं का. म्हणजे चित्रपट आणि माध्यमामध्ये सेल्युलॉइड मध्ये मधला माझा पहिलं बक्षीस आहे. नाटकामध्ये मला भरपूर मिळाले पण चित्रपट किंवा सिरियल मीडियामध्ये आता मी असा तसा खूप 2012 पासून वगैरे ऍक्टिव्ह होतो. खूप डेली ऍक्टिव्ह ज्याला आपण म्हणतो तसं. तर त्या एवढ्या 12 वर्षातला हे माझा पहिला पुरस्कार आहे. नाही पण तो चित्रपट उत्तम आहे. आणि एक गोष्ट की मलाही पर्सनली तो आवडला. पण जेव्हा तुम्ही शूट करत होतात किंवा तुम्हाला कळलं की ही भूमिका आहे तर पर्सनली अनन्या या व्यक्तिरेखेकडून कोणती गोष्ट तुम्हाला अशी वाटली की ही शिकली पाहिजे? तिची जिद्द म्हणजे सगळ्यांनाच हे केलेली असं वाटतं मला. म्हणजे हे आमचं तिथेही बोलणं व्हायचं म्हणजे प्रतापशी जेव्हा बोलणं व्हायचं त्याला की काय टेम्परामेंट असेल ना त्या मुलीची. आपल्याला एक साधा हात लचकला आणि तो हात नाही वापरता येत असं आपल्याला झालं तर ते 24 तास किंवा ते 48 तास तो हात हे न होईस्तो आपण तेवढे अस्वस्थ असतो किंवा कित्येक गोष्टी आपल्या हे होतात. दोन्ही हात कोपरापासून नसलेली मुलगी जिद्दीने उभं राहते आणि ग्रॅज्युएट होते. तर मला ती सगळी सिनेमातल्या 2.5 तासामध्ये केवळ आपल्याला ज्याला आपण म्हणतो ती एक ठिणगी आपल्यापर्यंत पोहोचू शकते. पण ते जीवनाचा अभ्यास तिच्या सगळ्या याच्या सकट करायचा जरा झाला
तर मला असं वाटतं तो अभ्यास करण्यासाठी, उद्युक्त करण्यासाठी सुद्धा हा सिनेमा महत्वाचा आहे असं मला वाटतं. अभ्यास तर होऊच शकत नाही, कारण शेवटी जिनी भोगलंय किंवा जे झालंय, कारण ही ट्रू स्टोरी आहे त्याच्यावरती हे झालेलं आहे. तर त्या टेम्परामेंटचा मी त्याच्या बाबतीतच प्रत्येक वेळेला विचार करून हे करत होतो. म्हणजे मी त्यातला एक अर्ध्यापर्यंतचा पोर्शन असा आहे की त्यांनी त्या मुलीच्या माध्यमातून स्वतःच्या सुखाची काही स्वप्न पाहिलेली असतात, की हिचं चांगल्या घरी लग्न व्हावं आणि एक प्रतिष्ठित घराण्याशी लग्न झाल्यावर आपली प्रतिष्ठा पण जेणेकरून वाढणार. ते झालं नाही म्हणल्यावर ते कुठेतरी ते एक दुखावले, पण एकदम एका क्षणी तिच्या सख्ख्या भावाचं आणि त्यांचं असं दोघांचं बाहेर पडतं. आणि मी तेव्हा करताना मी वडिलांचा पण विचार केला की खरंच असं होऊ शकतं आणि पटकन एक नकळत आपलं हे होऊन जाऊ शकतं. आपण किती सहज म्हणा ही एक अशी, ते येतच म्हणजे ही एक अशी, या एका याच्यामध्ये केवढ्या तरी बॅक थॉट ज्याला आपण म्हणतो, हे केल्यावर स्वाभाविकरित्या पश्चात्तापही होतो आणि आपण मग तिच्या भूमिकेतनं विचार करायचा. म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की एक इंग्रजी दिग्दर्शक होता, युरोपियन, मला आता नाव आठवत नाही. तर त्याच्यामध्ये व्हीलचेअरवरती त्या हिरोईनला संबंध सिनेमात एका ह्याच्यानंतर ती व्हीलचेअरवर असते ऍक्सिडेंट झाल्यामुळे. तर तो म्हणला तुला इथून जर मनातनं आणि इथनं अपंग व्हायचं असेल तर कुणालाही माहित नाही अशा ठिकाणी व्हीलचेअरनी वावर. आणि ती तसं वावरली आणि त्यावेळेला तिचं जे रिडिंग होतं ते असं होतं की मदत करायला येणाऱ्या माणसांच्या नजरेतनं मी शिकत गेलो की मी माझं अपंगत्व त्यांच्या नजरेतनं मला कळत गेलं आणि मग ते चांगल्या पद्धतीने हे होत गेलं. तर अशा पद्धतीनेच ते आहे की ते तिथं तो विचार नुसता उपयोग नाही. म्हणजे मी जसं म्हणलो ना की ते तर ऋतानी जेव्हा केलं त्यावेळेला ते सगळं काय म्हणतो आपण VFX, पण तरीही ते VFX मध्ये हे करत असताना असे पटकन आपल्याला उचलताना हे हात येतात, नाही अगं तुला तिथनं उचलायचंय. तर त्यावेळेला जे हे व्हायचं त्यावेळेला म्हणलं हे 18-19 दिवसाच्या शूटिंग आणि तिने आधी जे काय प्रशिक्षण घेतलं असेल, त्यांचं जे काय वर्कशॉप झालं असेल, तर त्यावेळेला तिने केवढा अभ्यास केला असेल, त्यावेळेला ती काही 1% तिथपर्यंत पोहोचली असेल जी ओरिजिनल मुलगी आहे. आणि मग त्याच्यातनं ती खरी ग्रॅज्युएट जी झालेली असेल ती ग्रेटच म्हणली पाहिजे. ती कुठल्याही पुरस्काराच्या पलीकडची आहे असं मला वाटतं. आम्ही तर त्याच्यावरती जे काय केलं त्याचा थोडा विचार करून पुरस्कार मिळवले आणि आमचे ढोल पडवले, फार मोठे असं मला वाटतं. पण ती जिद्द खरंच सगळ्यांनी शिकण्यासारखी आहे. एक चित्रपट आहे सर ज्याचं नाव घेतल्याशिवाय आपण म्हणजे पुढे जाऊ शकत नाही, तो म्हणजे उरी. उरी म्हणजे मी स्वतः उरी या चित्रपटाची इतकी फॅन आहे की मी 7 वेळा थिएटरमध्ये बघितलाय तो. मला प्रचंड आवडतो आणि आजही म्हणजे असं नाही की आता एवढ्या वेळा बघितलं नाही, आजही तेच प्रेम त्या चित्रपटाबद्दल आहे. तर ही भूमिका तुम्हाला कशी मिळाली? तुमचं शूटिंग दरम्यान काय काय झालं? कसा एक्सपिरियन्स होता ओव्हरऑल उरीचा? शूटिंग दरम्यान नॉर्मल शूटिंग सारखं शूटिंग होतं, म्हणजे त्याच्यात काही वेगळं काही हे नव्हतं. कारण त्याचे काही वेगळे अनुभव त्याच्यामध्ये. मुळात शूटिंगची प्रक्रिया अशी असते की जे थ्रिलिंग घडणार आहे ते आमचं घडलं. आम्ही तर सगळे इंडोर स्ट्रॅटेजी ठरवणाऱ्या माणसांमध्ये मी बसलेलो होतो आणि अगदी प्रांजळ आणि प्रामाणिकपणे सांगायचं तर माझ्या चेहऱ्यामुळे ही भूमिका मला मिळाली. अजिबात माझ्या अभिनय कौशल्यामुळे मला ती मिळाली नाही, कारण त्याच्यात मला काही वेगळं करावं लागलं आणि मी वेगळं केलं असतं तर ती खूप नक्कल आणि भ्रष्ट नक्कल झाली असती. त्यामुळे मी ती करायची नाही. तर मी पहिलं ठरवलं होतं की कुठल्याही याच्यामध्ये मी असं कधी करत नाही. आणि माझा फेसकट हा मनोहरबाईंच्या खूप जवळ जाणारा आहे हे दिग्दर्शकालाही जाणवलं. ती भूमिका मिळण्याचं कारण दृश्यमचा जो आमचा कास्टिंग डिरेक्टर होता विकी सिदाना, तर तो एकदा त्या आदित्यधरच्या ऑफिसला गेलेला होता आणि शॉर्टलिस्ट केलेल्या कलाकारांची नावं तिथं होती, कॅरेक्टर्सची नावांच्या समोर माझ्यामध्ये रवींद्र अग्निहोत्री असं त्यातलं नाव आहे. नंतर मनोहर पर्रिकर, तरी त्यातलं जे फिक्शन वालं नाव आहे ते रवींद्र अग्निहोत्री किंवा असं काहीतरी आहे. तर त्याच्यापुढे क्वेश्चन मार्क होता. तर त्यांनी जेव्हा विचारलं की काय अपेक्षित आहे, तर म्हणलं आपल्या आत्ताचे जे डिफेन्स मिनिस्टर होते त्यावेळेचे तसे म्हणजे मनोहर पर्रिकरांसारखं दिसणारं साधारण पाहिजे. आणि ते म्हणले टेंटेटिव्ह आमचं माझ्या डोक्यात. म्हटलं ठरलाय का? तो म्हणलं एका आर्टिस्टचा मी फोटो तुला पाठवतो ऑफिसला गेल्यानंतर आणि तू बघ, मला असं वाटतं की तो त्या चेहऱ्याच्या खूप जवळ जाणारा चेहरा आहे. आणि त्यांनी तिथं जे बरं माझी एकूण याच्यामधली हे अशी आहे की मी प्रत्येक वेळेला कामं शोधत असतो किंवा आलेलं काम घेतोच असं नाही, किंवा काही काही वेळेला मी वर्ष
आता किती 2-3 वर्ष झाले मी डेली सोप किंवा हे काही करत नाही. तर ती एक थोडी बदनामी कम माझ्या याच्याबद्दलचं आहे की हा करेलच असं नाही. म्हणून बाहेर पडल्या पडल्या फोटो पाठवायच्या आधी फोन केला की असं असं एक प्रोजेक्ट आलं तर करणार आहे. तर त्यावेळेला मी माझ्या मुलाबरोबर दिल्लीमध्ये होतो. मी मुलाला 10वीला चांगले मार्क पडले म्हणून मी त्याला अख्खा भारतातल्या सगळ्या मेट्रो सिटीज मध्ये फिरवत होतो. तर त्यावेळेला दिल्लीमध्ये होतो आणि दिल्ली आम्ही बघत होतो. तर त्याला म्हणलं मी आता इथून पुढचे 20 दिवस येऊ शकणार नाहीये, माझा ठरलेला प्रवास आहे आणि त्या ह्याच्यात ते म्हणले नंतर होईल ते, पण हो असेल तर मी प्रोड्युसरला तुझं नाव आणि फोटो पाठवतो. मी करीन. मला माहित नव्हतं ते प्रोजेक्ट काय आहे. आणि मग त्यांनी फोटो पाठवल्यावर झाल्यावर जेव्हा मी कलकत्त्याला होतो त्यावेळेला प्रोडक्शन हाऊस मधनं रॉनी स्क्रूवाल्याच्या प्रोडक्शन हाऊस मधनं फोन आला की तुम्ही कधी अवेलेबल होऊ शकाल, आम्हाला दिग्दर्शकांना तुम्हाला भेटायचं. तर मी जवळजवळ 12 दिवसांनी त्यानंतर मुंबईला गेलो आणि अशा फ्लॅट याच्यामध्ये तात्पुरतं ऑफिसचा सेटअप आधी त्यांनी लावलेला होता. दार उघडले त्यांनी पाहिलं आणि आत येत असताना आम्ही बसलो असे बसल्यानंतर आणि तो बघतच होता आणि त्यांनी फक्त सांगितलं की सिनेमात फक्त तुम्हाला सगळी मिळून 6 ते 7 वाक्य आहेत, पण तुम्ही सिनेमा बघा. आत्ता मी तुम्हाला पाहिल्यानंतर असं सांगू शकतो की तुम्ही लक्षात राहा, तुम्ही दिसताय त्याच्यावर मी तुम्हाला सांगतो. तोपर्यंत मला माहित नव्हतं काय आहे. आणि तो म्हटला की आम्ही काही डेट्स होत्या ऑगस्ट का सप्टेंबर मधल्या, या डेटला आम्ही सर्बियामध्ये शूटिंग करतो आहोत. तर तुम्ही 9 दिवस, आम्हाला 8 ते 9 दिवस लागणार आहात. तुम्ही कुठल्या दिवशी उपलब्ध असाल ते सांगा. त्याप्रमाणे आम्ही, कारण तुम्हीच हवा. मी म्हणलो हो चालेल. मग मी म्हणलं मला आधी प्रोजेक्ट सांगा काय एवढं. तर तो म्हणला असं असं उरी द सर्जिकल स्ट्राईक आणि उरीच्या याच्यावरती सर्जिकल स्ट्राईकवर आपण सिनेमा करतोय आणि तुम्हाला डिफेन्स मिनिस्टरचा रोल करायचा आहे. त्याला सांगितलं तुमची जी तारीख आहे ती मला सांगा आणि 7 वाक्य नाही, मला 1 वाक्य असलं हा रोल करायचा असला तरी मी करीन म्हटलं, कारण हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. आमच्या याच्यामध्ये माझ्या काही आदर्श याच्यामधली लीडर्स मधला तो माणूस एक आहे आणि मला करायला, आणखी भूमिका मला करायला मिळते तर मला आवडेल. मग त्याप्रमाणे ते झालं सुरू. अनुभव म्हणजे असा होता की सर्बियाला ज्यावेळेला मी पहिल्यांदा अख्खा गेटअप केला हे करून आणि व्हॅनिटी मधनं बाहेर आलो, तर परेशजी आणि विकी कौशल वगैरे हे आधी रेडी होते. ऍक्च्युली पहिला मुहूर्ताचा शॉटच माझ्या क्लोजअप वरनं लावलेला होता. अरे वा. जो त्या संबंध माझ्या डायलॉग मधला सगळ्यात जास्त शब्द असलेला डायलॉग होता, त्यांनीच सुरुवात होणार होती फिल्मची आणि त्या दिवशीच्या शूटिंगची पहिल्या दिवशी. तर मी जसा चालत आलो, ते असे काही बोलले नव्हते आणि जसा मी तिथपर्यंत चालत 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 गेलो तर ते असे, कारण त्यांनी ते तर तेव्हा खासदार होते आणि त्यांनी खूप जवळनं खूप वेळा पाहिलं सर्वे करा. ते म्हणले की आमचं काय होईल ते मला माहिती नाही म्हणले, पण योगेशभर नाटकाचे असल्यामुळे आमचा खूप व्यवस्थित परिचय होता. ते म्हणले योगेशजी एक होईल की तुम्ही सेम दिसता, यासाठी तुम्ही प्रसिद्ध व्हाल म्हणले त्याच्यामध्ये, बाकी काय होईल ते मला माहिती नाही. आणि तसं झालं. म्हणजे लोकांच्या पैजा लागल्या की हे मनोहर पर्रीकरच आहे हे झालं. आणि खरंच तर तेवढंच प्रामुख्याने लक्षात राहिलं लोकांच्या, ही भूमिका फार लक्षात राहिलेली आहे. सर आता इतक्या तुम्ही सगळ्या गोष्टी करत आहात, एवढ्या सगळ्या चित्रपट मालिका सगळं करत असताना कुठेतरी तुम्हाला एक स्वतःचं मेंटल हेल्थ फार जपावं लागतं, तर तुम्ही हे कशा पद्धतीने जपता? एक तर मला स्विच ऑन स्विच ऑफ होता येतं. म्हणजे कप्पे ज्याला आपण म्हणतो की मी विद्यापीठाचं काही काम करत असेल तेव्हा पूर्ण विद्यापीठाचं असतं. म्हणजे दुसरे तुमच्या डोक्यामध्ये अनेक हे, तुम्ही असे डोक्यात तुम्ही कधी स्विच ऑन स्विच ऑफ करू शकत नाही, पण कामाची सरमिसळ करत त्यातच ते आता आहे का तासभर मग काहीतरी लिहित बसलाय आणि ते करत, असं मी करू शकत नाही. आणि दुसरं साधारण 2002-2003 पासून आध्यात्मिक याच्यामध्ये माझी साधना बऱ्यापैकी मी करतो. मेडिटेशन असं नाही, माझी खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीने साधना असते. मग साही चक्रांचं हे करणं असेल, सद्गुरूंकडनं मी वारंवार करत असतो. आणि प्राणायाम आणि ह्याच्यामुळे म्हणजे खूप मला गरजच होती. म्हणजे तो माझा कालखंड असा होता की ज्या वेळेला गरज वेळेला बरोबर आपल्या माणसाचं असं होतं की गरज असली की तुम्हाला ते सगळं बरोबर मिळतं. ते एकूण माझा पटकन शूट होणं आणि हे होणं असा माझा स्वभाव होता, अजूनही आहे. पण तरी तो खूप
काय म्हणतो कूलडाऊन झालेलो आहे किंवा हे, आणि ते सगळं माझ्या आध्यात्मिक याच्यामुळेच झालं. सर अजून एक प्रश्न मला असा होता की तुम्ही अनेक कार्यशाळा घेता आणि कार्यशाळेमध्ये वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही शिकवता, त्याच्यामध्ये आवाजाचे व्यायाम हा प्रामुख्याने असणारा विषय आहे. तर समजा एखाद्याला पटकन कॅमेरा फेस करायचा, एखाद्या व्यक्तीला, एखाद्या कलाकाराला, आणि काहीतरी आपण व्यायाम करायचा आवाजाचे, अगदी 1-2 मिनिट आपल्याकडे आहेत, अशा मोमेंटला आपण काय करू शकतो? नाही, याच्यातून दोन हे आहे की आवाजाचा म्हणून व्यायाम करायचा नसतो. याच्यातली गंमत अशी की तुम्हाला अगदी 2 मिनिटात 1 मिनिटात कॅमेराला फेस करायचा आहे, तर तुमचं नॅचरली तुम्ही हायपर होता. तर त्यावेळेला तुमचा संबंध बॅलन्स हा तुमच्या ब्रीदिंगवर असतो. मग तो वाचिक अभिनयाचा असेल, तुमच्या अभिनयाचा असेल, कायिक अभिनयाचा असेल, ते ब्रीदिंग कंट्रोलमध्ये ठेवलं पाहिजे असं मला वाटतं. आणि ते ब्रीदिंग हे प्राणायामामुळे बऱ्यापैकी तुमच्या कंट्रोलमध्ये राहू शकतं. आणि त्यामुळे तुम्ही असं सडनली कॅमेरासमोर जर जायचं असेल तर ते कंट्रोलमध्ये ठेवत, ज्याला आपण म्हणतो की श्वास घे श्वास सोड, असं 10 वेळा जरी केलं तरी तो तुमच्या कंट्रोलमध्ये येतो. आणि जर तुम्ही वेल इन एक्सरसाइज असाल, तर तुमच्या प्रॅक्टिसमध्ये, प्राणायामाच्या प्रॅक्टिसमध्ये असाल, तर ते तुम्हाला जमतं. हे एक. आणि दुसरं या क्षेत्रातली एक हे आहे की जसं मी नेहमी म्हणतो की आता सिरियल मीडियामध्ये, क्लोज मीडियामध्ये तुमचं एवढं कळत नाही, पण नाटकामध्ये ते असलं पाहिजे असं आपण नेहमी म्हणतो, कार्यशाळांमधूनही सांगतो आणि दिग्दर्शकही सांगतो. ते म्हणजे ऍक्टिंग म्हणजे फक्त स्वतःचे संवाद म्हणणं नाही, तर दुसरा जे म्हणतोय ते ऐकणं सुद्धा आहे. तर ह्याच्यातला पुढचा हे असं आहे की आधी आपला आवाज ऐकायला शिका. तो आपण ऐकत, तो ज्याला ऐकता येतो तो पिच वाईज, टोन वाईज कधीही त्याला सुरुवात करायची झाली तर तो व्यवस्थितच सुरुवात करतो. अनेक कलाकारांची ही बोंब आहे की ते त्यांचा आवाज ऐकत, आणि त्यामुळे कित्येकदा एखाद्या प्रसंगाची सुरुवात एका वेगळ्या टोन मध्ये होते आणि जसजसे ते सेटल होत जातात तसतसा तो प्रसंग मग नीट होत जातो. हेच जसं विंगेमध्ये, आता आपण नाटकाचीच भाषा, विंगेतच तुम्ही तुमचा आवाज ऐकलेला असेल, जर सातत्याने रिहर्सलच्याच वेळेला तुम्ही तुमचा आवाज ऐकलेला असेल, तर तुम्ही आपोआप तुमचा तो आवाज रिकलेक्ट करून तुमची जशी नेहमीची जी काय तुम्ही सराव आणि तालीम केलेली आहे त्याप्रमाणे तुम्ही प्रॅक्टिस मध्ये जाऊ शकता. एखादा चित्रपट बघताना तुम्ही मनोरंजन म्हणून बघता की अभ्यास म्हणून बघता? नाही, मी जिथे मला असं वाटतं की मी म्हणजे आता खूप जेव्हा अगदी आणि मला परीक्षक म्हणूनच बसतो त्यावेळेला मी नाटक बघतो ना, तर त्यावेळेला मी त्या नाटकाचा पहिला प्रेक्षक म्हणून माझ्यावर काय इम्पॅक्ट झाला हेच बघतो, की मी परीक्षक म्हणून बघितलेला. मग त्या नाटकाचं डावं उजवं करायला जातो. ओके, नुसता प्रेक्षक म्हणून मी जेव्हा जातो, मी खूप कमी वेळेला, म्हणजे अगदी 100तली 2 नाटकं अशी असतील की जी मी निमंत्रित म्हणून जाऊन आगाऊपणे पुढच्या रांगेमध्ये जाऊन बसतो. नाहीतर मी मला खिशाला परवडेल असं तिकीट काढूनच जाऊन बघतो. कारण मग आपण त्या पैशाची प्रामाणिक राहून समोरच्या कलाकृतीने मला तेवढा दाम दिलाय का नाही हे बघायला लागतो असं मला वाटतं. आणि जिथे मला असं वाटतं की मी बघतानाच क्रिटिसाइज करतोय, ए चुकली एंट्री, ए नीट नाही उभं राहिला, माझ्या मते मी मूर्ख आहे प्रेक्षक म्हणून. मला त्या कलाकृतीचा प्रेक्षक म्हणून आनंदच घेता येतो. मला नंतर ते सुचलं पाहिजे. मला ते जर करत असतं तर मग माझ्यातला प्रशिक्षक माझ्यावर डॉमिनेट करतोय, माझ्यातला दिग्दर्शक डॉमिनेट करतो. मी जर एखादा असं समजा उदाहरणार्थ मी उद्या भरत जाधवचं नाटक बघत असेल आणि भरत जाधवांची एखादी रिॲक्शन तर माझ्यातला अभिनेता नाटक बघायला लावतोय, मला असं वाटतं. मी प्रेक्षक म्हणून नाही बघत. तर माझं आजही म्हणणं असं आहे की तुम्ही प्रेक्षक म्हणूनच नाटक किंवा चित्रपट बघितला पाहिजे. अभ्यासक बिभ्यासक तुमचं प्रशिक्षणाची एखादी कार्यशाळा असेल, ऍप्रिसिएशन कोर्स असेल त्यावेळेला, पण त्याच्यातही पहिला मूलमंत्र की प्रेक्षक म्हणून आधी तो चित्रपट बघा. पहिल्याच मिनिटाला तुम्ही गोविंदा कसे वेड्यासारखे चाळे करतोय असं जर शिकवायला लागलात, अरे पण त्यांनी करोडो कमवले त्याच्यावर आणि करोडो लोक बघतात ना त्याच्यावरती, तुला आवडत नाहीये म्हणजे संबंध चित्रपट वाईट आहे असं नाही होऊ शकत. हा सगळा सारासार विचार हा विद्यार्थी दशेपासून विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवला पाहिजे की तुझी विचारांची चौकट तुला ठरवायला पाहिजे, ती कुणी ठरवून नाही चालत. म्हणजे मी फिल्म ऍप्रिसिएशन कोर्सच्या याच्यामधल्या एक त्यांनी ना टीजर टाईपचा कोर्स घेतलेला, त्यांच्या त्या फ्री सेमिनारला मी गेलेलो होतो. त्यावेळेला जेव्हा मला की अरे माझ्या भारतीय चित्रपट जे इथली इंडस्ट्री आहे जिथे मला काम करायचंय त्याचं एकही उदाहरण सांगत नाही येथे. यकोस्लोवाकियाच्या लेखकांनी काय केलेलं आहे, इथल्या लेखकांनी काय केलेलं आहे, युरोपियन चित्रपट नामुकन असं कसं काय सांगू शकतात.
तुम्ही मदर इंडिया बद्दल एखाद दुसरं जास्तीत जास्त भीमलरॉय बद्दल सांगतात. आपण सत्य का काढला होता तेही सांगितलं पाहिजे ना. मला आजच्या दिग्दर्शकांबद्दल बोललं पाहिजे, जे गेलेत निघून 80 वर्षापूर्वी. तंत्रज्ञानही आता बदललेलं आहे, त्यांच्याबद्दल बोललंच जात नाही आपल्याकडे. हे सगळे घाणेरडे सिनेमा. आपल्याकडे एक समांतर रंगभूमीवरती किंवा शिकून सवरून जे जातात ना, त्यांच्यात एक कुठेतरी हा एक किडा डोक्यात असतो की चालणाऱ्या कलाकृती म्हणजे चांगल्या नाही, पुरस्कार मिळालेल्या कलाकृती म्हणजे बेस्ट. हे चुकीचं आहे. प्रशांत दामले हा उत्तम चांगला व्यावसायिक निर्माता आणि अभिनेता आहे, कारण तो चालला. लाखो प्रेक्षक गारुड असल्याप्रमाणे दामल्यांची नाटकं बघायला जातात. हे ऍक्सेप्ट करा ना. सिनेमा भरपूर चालला, त्याच्याऐवजी तो काळ्या पडद्याच्या पार्श्वभूमीवर आणि सुदर्शनच्या चौकटीत होणारी नाटकं ही रंगभूमी नव्हे. तुमची रंगभूमी बाहेर, ही व्यावसायिक रंगभूमी काय दर्जाची आहे हेच ओळखलं जातं, हे लक्षात ठेवा. आणि तुमची ही पहिली पायरी म्हणून तुम्ही नक्की वापरा, कारण तुम्ही इथे धडपडता, शिकता, नव्याने काही अनुभव घेता. पण त्याच्यानंतर प्रेक्षकांना करमणुकीसाठी म्हणूनच तुम्ही काहीतरी करायचं. मग तुमची करमणूक नक्कीच. तुम्ही मला सांगा ना, वेगळ्या पद्धतीने काय करून विजयाबाईंची सगळी नाटकं त्यावेळेला व्यावसायिक दर्जावर यशस्वी झाली. बॅरिस्टर पासून ते वाडा चिरेबंदीपर्यंत चालली ना ती सगळी नाटकं, ती व्यावसायिक चालली. मग त्याला वाईट म्हणणार आहात? असं एका अँगलनी नाही बोलायचं, असं माझं म्हणणं. त्यांची नाटकं तर सगळी चांगलीच, पण ह्यांची लोक हसतात म्हणजे ते काय कशालाही हसतात. अरे असं कसं? हसवण्यासाठी त्यांच्या 22 तासाच्या अत्यंत वेगळ्या व्यवधानात असलेल्या माणसांना 2 तास खदाखदा हसवणं किंवा स्वतःच्या एंट्रीला आल्या आल्या प्लेझंट फील देणं, हे त्या कलाकाराचं कौशल्य आहे. तो आल्यानंतर माणसांना बरंच वाटतं ना, आणि मग ते त्यांनी कॅश केलं तर काय वाईट आहे. पण हे सांगितलंच जात नाही. आपल्याकडे कायम उदाहरणं, काळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर 2 मोडे, एक आला दुःखी नजरेने बसलेला, काय होणार आहे आयुष्यात घ्यायची सुरुवात, असं नाही चालत. असं होत नाही. त्याच्यातून तुम्ही शिका, उत्तम भाषिक अभिनय शिका, हे सगळं शिका, पण याचा व्यवसाय नाही होऊ शकत. बरोबर. तो ज्या दिवशी होईल त्या दिवशी मी बरोबर उलट बोलेन, कारण मी व्यवसायासाठी रंगभूमीकडे बघतो. ह्याच्यातनं काहीतरी गेन व्हायला पाहिजे करणाऱ्यांसाठी. तुम्ही प्रेक्षकांना शहाणं करायला का जाता? आपल्या इथल्या प्रत्येकाची एक पोज असते, त्यांना काही कळतच नाही. अरे त्यांना कसं काही कळत नाही म्हणतोस तू? तू त्यांच्याच जीवावर इथं बसलायस ना इकडच्या बाजूला, मग त्यांना काही कळत नाही असं कसं म्हणतो? ते त्यांना कळतं म्हणूनच तुझ्या नाटकाला येत नाहीत किंवा येतात, कारण त्यांनी ठरवलेलं असतं मला कुठलं नाटक बघायचं. हे कळलं पाहिजे असं मला वाटतं. हे ज्याला कळतं तो सुखी असतो, तो कधीच दुःखी होत नाही. ह्यांना कळत नाही असं म्हणूच शकत. म्हणजे नाण्याच्या दोन्ही बाजू बघणं महत्वाचं आहे, कारण दुसऱ्यावर अवलंबून आहे तुमच्या नाण्याची ही बाजू. ते आलेच नाही तर कुणाला दाखवणार फक्त? बरोबर, अगदी. ते आले तर तुमच्या नाटकाला. शेवटी नाटक ही प्रयोग सिद्ध कला आहे, चित्रपट ही प्रयोग सिद्ध कला आहे. तुझं थिएटर रिकामच राहिलं, बघायलाच कोणी आलं नाही, तर OTT प्लॅटफॉर्मही घेणार नाही तो पिक्चर. तसं नाटक जर मी नुसतंच लिहून ठेवलं तर उपयोग काय? ते कुणीतरी केलं पाहिजे, आणि कुणीतरी केलं पाहिजे नंतर अन्न वस्त्र निवारासारखे 3 प्रमुख घटक जे नाटक घडवण्यासाठी असतात, ते नाटक करणारे, नाटक करायला असलेली जागा आणि नाटक बघणारे, या 3 लोकांवर. कारण मी तू संवाद ठरवून नाटक सादर करू शकतो, त्याला लेखनाची गरज नाहीये. पण मला जागाच नसेल सादर करण्यासाठी तर मी माझ्या घरात करून उपयोग. अशी जागा पाहिजे की जिथं बघणारे आणि करणारे एकत्रितपणे येऊ शकतात आणि संवाद साधू शकतात. अगदी. तर जर तेच नसतील तर नुसतं तुथर नाटक हे नाटक नाही होत. पूर्णत्वाकडे न्यायला प्रेक्षक पाहिजे ऍक्च्युली. आणि सर तसंच पूर्णत्व मी म्हणेन की तुमच्या व्यक्तिमत्वाचं आहे, कारण त्याचमुळे आज प्रेक्षकांनी तुमची नाटकं म्हणा, चित्रपट, मालिका ह्या उचलून धरलेल्या आहेत आणि लोक ते अप्रिशिएट करतात. आज तुमच्याशी बोलताना ना सर नाण्याच्या 1-2 नाही, सगळ्या बाजू मला खरंच कळलेल्या आहेत, आणि त्यामुळे खरंच छान वाटलं. रोखठोक भूमिका तुमच्या आहेत अनेक ठिकाणी की हे अशा पद्धतीने असलं पाहिजे, पण हे गरजेचं पण आहे. म्हणजे उगाच आपण काहीतरी म्हणतो की नाही असं केलं तरी चालतंय, पण एक मिळमिळीत उत्तर असं म्हणतो काही वेळेस. पण मग त्यापेक्षा तुम्ही जे रोखठोक सांगताय ते तर महत्वाचं आहे, आणि खरंच तरुणांनी व्यावसायिक दृष्ट्या या गोष्टींकडे बघावं, हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. तर मग नाटक हे कुठेतरी प्रायोरिटी वाईज पहिलं क्षेत्र म्हणून पुढच्या अनेक पिढी कोणीतरी निवडतील, यात काही शंका नाही. त्याचप्रमाणे सर तुम्ही आज मुलाखतीसाठी खूप वेळ दिला, मला खूप छान वाटलं. अनेक उत्तरं मिळाली, माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली, त्यामुळे मी फार समाधानी आहे. आणि मला वाटतं प्रेक्षकांना सुद्धा ही मुलाखत नक्कीच आवडली असेल, त्यामुळे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू. धन्यवाद.